नमस्कार. आजची कथा एका आदर्शवादी वृत्तपत्र संपादकाची आहे, जो स्वतःचे वृत्तपत्र बंद होण्याच्या उंबरठ्यावर असतानाही शहरातील गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार उघड करण्यासाठी धैर्याने लढतो. डेडलाईन USA हा 1952 सालातील अमेरिकन क्राईम चित्रपट असून तो रिचर्ड ब्रुक्स यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे. एड हचेसन हे द डे या मोठ्या शहरातील वृत्तपत्राचे व्यवस्थापकीय संपादक आहेत. ते या वृत्तपत्राचे संस्थापक असलेल्या व्यक्तीच्या पत्नी मार्गारेट गॅरिसन यांच्याशी अत्यंत निष्ठावान आहेत. मात्र मिसेस गॅरिसन हे वृत्तपत्र अशा लोकांना विकण्याच्या तयारीत आहेत जे ते कायमचे बंद करणार आहेत. हचेसनच्या वैयक्तिक आयुष्यातही समस्या आहेत, कारण त्यांची माजी पत्नी नोरा आता दुसऱ्या व्यक्तीशी लग्न करणार आहे. त्याचवेळी तो आपल्या पत्रकारांना एका तरुण महिलेच्या खुनाची चौकशी करण्यास सांगतो. या खुनाचा संबंध रिएनजी नावाच्या गँगस्टरशी असू शकतो. ही गोष्ट जास्त वाचक आणून वृत्तपत्र वाचवू शकतो किंवा कदाचित ते बंद होण्यापूर्वीची शेवटची मोठी बातमी ठरू शकते. पत्रकारांना कळते की खून झालेली मुलगी बेसी स्मिथ ही गँगस्टर रिएनजीची प्रेयसी होती. त्यांना हेही समजते की तिचा भाऊ हरमनने रिएनजी सोबत बेईमान व्यवहार केले होते. हचेसन हरमनला सुरक्षितपणे सत्य सांगण्याची संधी देतो, पण रिएनजीची माणसं पोलीस असल्याचे भासून त्याला पळून येतात. यामुळे हरमनचा मृत्यू होतो. परिस्थिती आणखी वाईट होते, कारण मिसेस गॅरिसन यांच्या मुली, ज्या वृत्तपत्रातील बहुतेक शेअर्सचा मालक आहेत, त्या आपला निर्णय बदलण्यास नकार देतात. त्यामुळे न्यायाधीश ठरवतात की द डे विकले जाईल. तेवढ्यात बेसीची म्हातारी आई मिसेस स्मिथ हचेसनच्या ऑफिसमध्ये येते. ती आपल्या मुलीची डायरी आणि $2 लाख रोकड घेऊन येते. दोन्ही गोष्टी रिएनजीच्या गुन्ह्याचा पुरावा ठरतात. रिएनजीला समजतं की द डे त्याच्या गुन्ह्यांची कहाणी छापत आहे. तेव्हा तो हचेसनला फोन करून संतापाने धमकी देतो. त्याचवेळी त्याची पत्नी नोरा तेथे येते. हचेसन शांतपणे सांगतो की सत्य पहिल्या पानावर असेल आणि प्रत्येक जण ते वाचेल. त्यानंतर तो छपाई सुरू करण्याचे बटन चालू करतो आणि प्रिंटिंग प्रेसचा आवाज फोनवर रिएनजी पर्यंत पोहोचतो. गँगस्टरच्या धमक्या दुर्लक्षित करून हचेसन वृत्तपत्र छापण्याचा आदेश देतो. छपाईच्या प्रचंड मशिनांचा आवाज उठतो. लोखंडी चाके फिरू लागतात. टाईपसेटच्या रांगा धडधडू लागतात आणि त्यांच्या आवाजाने आणि ऊर्जा भरलेल्या वातावरणाने संपूर्ण न्यूज रूम गजबजते. पत्रकार आणि कर्मचारी छापले जाणारे वृत्तपत्र पाहत उभे राहतात. त्यांना ठाऊक असते की त्यांनी न्यायासाठी लढा दिलाय, जरी हा कदाचित वृत्तपत्राचा शेवटचा अंक असू शकतो. शाईचा वास हवेत दरवळतो आणि अखेर पहिला ताजा कागद बाहेर येतो. मोठ्या अक्षरात चमकणारी हेडलाईन, रिएनजीचे गुन्हे उघड. चित्रपटाचा शेवट हचेसनच्या न डगमगणाऱ्या धैर्याने होतो. त्यातून सिद्ध होते की मुक्त पत्रकारिता ही भ्रष्टाचाराविरुद्धची एक प्रभावी ताकद ठरू शकते, अगदी निर्दयी गँगस्टरच्या आव्हानासमोरही. लेखक दिग्दर्शक रिचर्ड ब्रुक्स गजबजलेल्या वृत्तपत्र कार्यालयातील जीवन अचूक तपशिलांसह दाखवतात. हा चित्रपट लुप्त होत चाललेल्या पत्रकारितेच्या परंपरेची ओढ व्यक्त करताना स्वातंत्र्यावर येणाऱ्या धोक्याची जाणीव करून देतो आणि प्रामाणिक पत्रकारितेला भ्रष्टाचार व सत्तेच्या गैरवापराविरुद्धचे संरक्षण म्हणून मांडतो. मिल्टन क्रास्नर यांचे कृष्णधवल छायाचित्रण चित्रपटाला माहितीपटासारखा वास्तववाद देते. वृत्तपत्र कार्यालयातील तीव्र प्रकाश सावल्यांतून तणावपूर्ण वातावरण दिसते, तर गँगस्टर रिएनजीशी संबंधित दृश्यातील गडद प्रकाश भीती आणि धोक्याची जाणीव तीव्र करतो. विलियम मर्फी यांचे संपादन तीक्ष्ण आणि वेगवान आहे.
पत्रकार, टाइपसेटर आणि गरजणाऱ्या प्रिंटिंग प्रेसमधील जलद कट्समुळे कथेला सतत गती मिळते आणि जणू वृत्तपत्राच्या डेडलाईन रेसची धाव प्रेक्षकांना जाणवते. हम्पी बोगाट यांनी डेडलाईन USA मध्ये हचेसन या द डेच्या कठोर पण जिद्दी संपादकाची भूमिका आपल्या कारकिर्दीतली उत्कृष्ट अभिनयांपैकी एक म्हणून साकारली आहे. कथानकाच्या केंद्रस्थानी आहे बोगाटचा हचेसन, हट्टी, तिखट आणि तडजोड न करणारा, जो केवळ आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आणि वृत्तपत्राच्या अस्तित्वासाठीच नव्हे तर मुक्त पत्रकारितेच्या तत्वासाठीही झगडतो. द डेचा संपादक म्हणून हचेसनला आपल्या नोकरीबद्दल, सुमारे 1,500 कर्मचाऱ्यांबद्दल आणि दररोज 2,80,000 वाचणाऱ्या खोल जबाबदारीची जाणीव आहे. त्याचा संघर्ष अधिक तीव्र होतो जेव्हा मार्टिन ग्लेबल यांच्या पात्राच्या नेतृत्वाखाली गँगस्टर त्याच्या एका पत्रकारावर हल्ला करतात. त्याचवेळी द डेचे वारसदार ते एका प्रतिस्पर्ध्याला विकण्याचा विचार करतात, ज्यामुळे वृत्तपत्र बंद होण्याचा आणि हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाण्याचा धोका निर्माण होतो. न्यायालयात हचेसन ठामपणे युक्तिवाद करतो की वृत्तपत्र हे केवळ मालमत्ता नसून लोकशाहीसाठी अत्यावश्यक अशी एक महत्त्वाची सार्वजनिक सेवा आहे. द डे बंद होण्याच्या धोक्याने तसेच दुरावलेल्या पत्नी नोरासोबतचे तुटलेले नाते पुन्हा जुळवण्याच्या वैयक्तिक संघर्षाने तो मनोमन विदीर्ण झालेला असतो. तरी देखील बोगाट यांनी साकारलेला हचेसन धैर्य एकवटून गुन्हेगारी टोळीला सामार जातो आणि सत्यासाठी लढतो. हा चित्रपट हम्पी बोगाट यांच्या चाहत्यांसाठी नक्कीच पाहण्यासारखा आहे. एक हुशार संवाद आणि दमदार अभिनयामुळे हा चित्रपट सहजपणे सुचवावा असा ठरतो. बोगाटची एक सुरुवातीची ओळ या चित्रपटातील विनोद उत्तमरित्या दाखवते. जेव्हा त्याला सांगितले जाते की वृत्तपत्र विकले जाऊ शकते, तेव्हा तो हसत म्हणतो, वारस आणि वकील सध्या वरच्या मजल्यावर आहेत. त्यांच्या गुन्ह्याचं स्पष्टीकरण आकडे, तथ्य आणि फसवेगिरीने देण्यासाठी अजून एक फ जोडला तर त्यांना भरतीसाठी नेलं जाईल. हा चित्रपट एका गजबजलेल्या वृत्तपत्र कार्यालयाचे अस्सल वातावरण जिवंतपणे दाखवतो. वृद्ध कॉपीरीडरशी थकलेली पण अचूक कामगिरी असो किंवा पत्रकारांचा पोलिसांविषयी असलेला सावध संशय. बॅरीमोर यांनी वृत्तपत्राच्या मालकीणीच्या भूमिकेत शांत अधिकार दाखवला आहे, तर गेबल यांनी धोकादायक गुंडाची भूमिका साकारून भयप्रद छाप टाकली आहे. डेडलाईन USA हा एक चपळ गुन्हेगारी चित्रपट असून पत्रकारितेला दिलेली ही एक श्रद्धांजली आहे. मग लवकरच हा चित्रपट पहा आणि तुमचे विचार आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. लवकरच येत आहे नवीन कथा घेऊन. धन्यवाद. नमस्कार.